नमस्कार. सोमवार 19 जून 2023च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय डिजिटल इकॉनॉमी, G20 आणि त्यानिमित्तानं सध्या होणाऱ्या घटना यामुळे आपल्या देशामध्ये चर्चेमध्ये आलेला एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे डिजिटल इकॉनॉमी. हा शब्दप्रयोग तर आपण अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वापरतोय, पण त्याबद्दल त्याला जितकी रूपं आहेत त्यापेक्षाही त्याच्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. आणि त्यामुळे मुळातच डिजिटल इकॉनॉमी म्हणजे काय असा जर संकल्पनात्मक विचार करायचा झाला तर जरा थोडीशी गडबड होते. हे मोकळेपणाने स्वतःशी तरी मान्य करूया. खरं सांगायचं म्हणजे कोणतीही आर्थिक क्रिया प्रत्यक्ष एका जागेवरनं उठून दुसऱ्या जागी न जाता करता येणं याला डिजिटल इकॉनॉमी असं म्हणतात. आणि त्यानिमित्तानं अर्थकारणाचं कोणतंही अंग, कोणतंही क्षेत्र, कोणताही भाग, कोणताही विभाग हा डिजिटल इकॉनॉमी या संकल्पनेपासून लांब राहू इच्छित नाही. निदान डिजिटल इकॉनॉमी कोणालाही अस्पृश्य मानत नाही. परंतु काही गोष्टी या अशा असतात की त्या प्रत्यक्ष जाऊनच कराव्या लागतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर करोनाच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम होतं आणि त्याचप्रमाणे करोनाच्या काळामध्ये पूर्णपणाने आपल्या शाळा किंवा कॉलेजेस ही सुद्धा घरामध्ये राहूनच विद्यार्थी शिकत होते. त्यामुळे एखाद्या शिक्षकानं स्वतःच्या घरी किंवा फार तर शाळेत जाऊन आपापल्या घरी बसलेल्या विद्यार्थ्यांना झूम मीटिंगच्या माध्यमातून, गुगल मीटिंगच्या माध्यमातून, मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमातून किंवा त्या शाळांनी किंवा शिक्षण संस्थांनी निर्माण केलेल्या ॲपच्या माध्यमातून एखादा विषय शिकवणं हे ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं शक्य होतं. परंतु शाळेमध्ये उपकरण आहेत आणि विद्यार्थी घरी आहे तर तो काही सायन्सचा प्रयोग करू शकत नव्हता. मग अशा वेळेला उपकरण आणि विद्यार्थी आणि शिक्षक एका जागी असणं हा जर भाग सोडला तर बाकीचं सारं शिक्षण हे डिजिटल पद्धतीने आपण देऊ शकत होतो. अशाच पद्धतीनं अर्थव्यवस्थेचे काही भाग, आता उदाहरणार्थ कारची निर्मिती करायची आहे तर गाड्यांचे प्लॅटफॉर्म्स जिथे असतील तिथेच त्याची निर्मिती होईल. परंतु एखाद्या सॉफ्टवेअरचं टेस्टिंग मात्र आपण त्याच्यापेक्षा आपल्या स्वतःच्या घरी राहून आपल्या संगणकाच्या माध्यमातून करू शकत होतो. ही गणितं लक्षात घ्यावी लागतील. मग तशा एका मर्यादित अर्थानं म्हणलं तर तुमचं काम तुम्ही तिथे पोचायच्याऐवजी तिथे असलेल्या रोबोनं करणं हेही डिजिटल इकॉनॉमीचं एक रूप आहे. आज मितीला इतक्या प्रमाणावरती रोबोची निर्मिती आणि उपयोग आपल्या देशाच्या डिजिटल इकॉनॉमीमध्ये झालेली नाही हे उदाहरण आपण लक्षात घेऊ. पण तरीही डिजिटल इकॉनॉमीचं महत्त्व आणि त्यातही आपल्या देशाचं असलेलं स्थान ही गोष्ट मात्र नजरेआड करता येण्याजोगी नाही. आणि विशेषतः ज्या पार्श्वभूमीवरती आज मितीला आपल्या देशाला डिजिटल इकॉनॉमीचं स्थान प्राप्त झालं आहे किंवा महत्त्व प्राप्त झालं आहे हा तर इतिहास जरूर नजरेआड करता येण्याजोगा नाही. 1991 साली जेव्हा चंद्रशेखर नावाचे देशाचे आपल्या पंतप्रधान होते त्यावेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये होती. जमतेम 3 आठवड्याच्या आयातीला पुरेल इतका आपलं परकीय चलनाचा साठा होता. देशाच्या राष्ट्रीय विकासाचा दर अत्यंत न्यूनतम पातळीवरती होता. ही काही एकट्या चंद्रशेखर सरकारची उपलब्धी किंवा कमतरता होती अशातला भाग नाही. आधीच्या अनेक वर्षांच्या अर्थकारणाचा तो परिपाक होता. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि मग या परिस्थितीतनं बाहेर येण्यासाठी जेव्हा आपल्या देशानं एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून इतर देशांशी संपर्क साधायला सुरुवात केली की ज्या निमित्तानं त्यांनी आपल्या देशामध्ये गुंतवणूक करावी, आपल्याला मदत करावी, त्यावेळेला आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतले दोष दाखवायची संधी कोणत्याही जागतिक अर्थकारणानं सोडली नव्हती. आणि ते दोष दाखवताना सगळ्यात दाखवलेला मोठा दोष असा होता की तुमच्या देशाचं गुंतवणूक क्षेत्र, विशेषतः तुमच्या देशाचं बँकिंग सेवा क्षेत्र, तुमच्या देशाचं शेअर बाजाराचं क्षेत्र आणि तुमच्या देशात नसलेलं वस्तू बाजाराचं आणि सर्वसाधारण विम्याचं क्षेत्र ही गोष्ट दाखवली गेली होती. मी त्यावेळेला मुंबई शेअर बाजारात नोकरी करत होतो आणि त्यावेळेला राष्ट्रीय शेअर बाजार किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा उदय झालेला नव्हता. आणि त्यामुळे विदेशी वित्तसंस्था सरळपणाने सांगायच्या की तुमच्या मुंबई शेअर बाजारामध्ये 15 दिवसाचं एक ट्रेडिंग सायकल आहे आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी सेटलमेंट सायकल होतं. याचा अर्थ व्यवहाराची सुरुवात होण्याच्या काळाच्या पहिल्या दिवशी जर मी शेअर बाजाराचा व्यवहार केला
मी जर शेअर विकले तर त्याचे पैसे मिळायला मला 30-32 दिवस थांबावं लागतं. मी जर शेअर्सची खरेदी केली तर पुन्हा त्या शेअर्स माझ्या हातात येण्यासाठी मला पुन्हा 30-32 दिवस थांबावं लागतं. आणि त्यावेळेला डिमटेरियलाइज शेअर्स ही संकल्पना आपल्या देशामध्ये अस्तित्वात नव्हती. आज मी तिला T+1 अशा पद्धतीची कार्यपद्धती असलेली, म्हणजे आज जर मी व्यवहार केले तर उद्या त्याची सौदापूर्ती किंवा सेटलमेंट होईल, अशा पद्धतीचे जगामध्ये अत्यंत मोजके देश आहेत. आणि इतक्या मोठ्या प्रमाणावरती T+1 अशा पद्धतीनं शेअर बाजारात उलाढाल करणारा आपला एकमेव देश आहे. अगदी मोकळेपणाने सांगायचं म्हणजे आज राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, या दोन्ही आपल्या देशातल्या महत्त्वपूर्ण शेअर बाजारांची परिस्थिती अशी आहे की आज केले व्यवहार तर आजच्या आज संध्याकाळी त्याची सौदापूर्ती करणं म्हणजे T+0 या पद्धतीनं सेटलमेंट करणं आपल्या देशाला सहज शक्य आहे. परंतु आपल्या देशामधल्या शेअर बाजारामध्ये विदेशी वित्त संस्था ज्या प्रमाणावरती काम करतात त्यांना या पद्धतीनं व्यवहार करणं शक्य नाही, म्हणून आपण T+0 मध्ये गेलेलो नाही. म्हणजे 90च्या दशकात हेटाळणीचा असलेला विषय आज 2022-23 मध्ये आपल्या कौतुकाचा विषय आहे. जे देश 90च्या दशकामध्ये आपली हेटाळणी करत होते आज ते तुम्ही T+0ला जाऊ नका अशी मनधरणी करतात. हे आपल्या डिजिटल इकॉनॉमीचं यश आहे आणि ते गेली 30 वर्ष सातत्यानं आपण निर्माण केलेल्या धोरणाचा परिपाक आहे. म्हणजे राजकीय रंगसंगती केंद्र सरकारची बदलली तरी मूलभूत गोष्टींमध्ये धोरणानं आपल्या घुमजाव केलेलं नाही. याचं यश म्हणजे आजची डिजिटल इकॉनॉमी आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. या डिजिटल इकॉनॉमीचं असलेलं दुसरं एक अत्यंत आकर्षक रूप म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आपल्या देशात सुरू झालेले डिजिटल रुपयामधले व्यवहार. डिजिटल रुपयाची घोषणा गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती. अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी असं सांगितलं होतं की ब्लॉकचेन माध्यमातून रिझर्व्ह बँक डिजिटल रुपया अस्तित्वात आणेल. डिजिटल रुपया हे क्रिप्टोकरन्सीला दिलेलं एक अत्यंत सणसणीत आणि चपखल असं उत्तर आहे. हे लक्षात घेऊ की केवळ तुमच्या माझ्या देशानं क्रिप्टोकरन्सीसारख्या चलनाला मान्यता दिली नाही हे जितकं भूषणावं आहे तितकं त्याला पर्याय पडेल आणि वेळ प्रसंगी त्याला अधिकृत मान्यता राहील असं दिलेलं उत्तर म्हणजे डिजिटल रुपया आहे. जगातला आपला एकमेव देश आहे की ज्याचं अधिकृत चलन आता कागदी स्वरूपात म्हणजे पेपर फॉर्ममध्येही आहे आणि डिजिटल स्वरूपामध्येही आहे. आणि त्यानिमित्तानं डिजिटल रुपया या चलनाला जगातल्या 19 देशांनी दिलेली मान्यता हे आपल्या देशाच्या डिजिटल इकॉनॉमीचं उदाहरण आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासनं मर्यादित अशा 9 बँकांमधनं डिजिटल रुपयाचे व्यवहार पुरे झाले आणि ते सरकारी पेमेंट पुरेसे मर्यादित होते. 1 डिसेंबर 2022 पासून 9च्या ऐवजी आता 22 बँकातनं डिजिटल रुपयांचे व्यवहार सुरू झाले आणि टप्प्याटप्प्याने ते तुमच्या माझ्यासारख्या नागरिकांना उपयोगात आणता येऊ शकतात. कदाचित येणाऱ्या काळामध्ये सरकारला भरायचे टॅक्स आणि सरकारकडनं मिळणारा टॅक्स रिफंड, सरकारकडनं मिळणाऱ्या शिष्यवृत्ती, सरकारकडनं मिळणारी आर्थिक मदत या सगळ्याचं प्रमाण आणि विनिमय हा डिजिटल रुपयाच्या माध्यमातून होऊ शकतो. हे डिजिटल इकॉनॉमीचं उदाहरण आहे. एकंदरीतच आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं UPI किंवा इलेक्ट्रॉनिक पेमेंटचं प्रमाण आहे आज मितीला जवळजवळ 85% जास्त व्यवहार हे आपल्या देशामध्ये आपण UPIच्या माध्यमातून करतोय. मग ते कधीतरी गुगल पे असेल, कधी भीम पे असेल, पण त्यानिमित्तानं ट्रॅव्हलर्स चेक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड यांची होत असलेली पिछेहाट आणि त्याऐवजी माझं स्थान न सोडता मी ऑनलाईन पद्धतीनं केलेल्या खरेदीचे पैसे गुगल पे, भीम पेमधनं देणं किंवा बँक ट्रान्सफरच्या माध्यमातून देणं, माझा फास्टॅगसारख्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करणं हेही डिजिटल इकॉनॉमीचं स्वरूप आहे. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. याबाबत आपला देश जागतिक पातळीवर किती अव्वल परिस्थितीत आहे याचं उदाहरण घेऊ. अगदी साधं घराबाहेर पडल्यानंतर शेअर रिक्षाच्या 5 रुपयापासून कितीतरी मोठ्या रकमेचे व्यवहार आज आपण UPIमध्ये करतोय. अशा पद्धतीची परिस्थिती अमेरिकेसारख्या प्रगत देशामध्ये नाही, इंग्लंडसहित अनेक युरोपीय देशांमध्ये नाही, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये तर याचा मागमूसही नाही. म्हणजे जगातल्या सर्व देशांच्या तुलनेमध्ये UPIचा झालेला स्वीकार हे आपल्या देशाच्या डिजिटल इकॉनॉमीचं खरं रूप आहे. हे गणित लक्षात घेतलं पाहिजे.
G20च्या निमित्तानं भारतीय अर्थव्यवस्थेची आपल्या देशात आणि जगभरात जी चर्चा होती त्या चर्चेचा डिजिटल इकॉनॉमी आणि UPIची पेमेंट्स हा सगळ्यात मोठा घटक आहे, हे इथे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे गमतीने असं सहज म्हणता येईल की कदाचित जे डिमॉनिटायझेशनला करता आलं नाही ते करोनाने करून दाखवलं आणि डिजिटल इकॉनॉमीला एका वेगळ्या पद्धतीनं चालना मिळाली, हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ आर्थिक व्यवहारच डिजिटल इकॉनॉमीच्या परिकक्षात येतात अशातला भाग नाही. शिक्षणाच्या बाबतीत, पर्यटनाच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीतही अशा पद्धतीच्या डिजिटल इकॉनॉमीचे व्यवहार आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर होत आहेत. मगाशी मी म्हटलं तसं त्याचा एक अत्यंत दृश्य परिणाम असा आहे की तसं पाहू जाता या वर्क फ्रॉम होमच्या माध्यमांमुळे आपल्या देशात दूरवर झालेला नेटवर्कचा प्रसार आणि 3Gतून 4G, 4Gतनं 5G याला जाणारा काळ आणि त्याच्या तुलनेमध्ये 5G अजून सुरू व्हायच्या, अपूर्णपणानं सुरू व्हायच्या आधीच 6Gचा आपण सुरू केलेला विचार हे आपल्या देशातल्या डिजिटल इकॉनॉमीचं सगळ्यात मोठं रूप आहे. GSTची झालेली रोलआउट्स किंवा आपण आपली जी इन्कम टॅक्स रिटर्न्स भरतो त्यासाठी उपयोगात आणलेला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा सर्व्हर हेही आपल्या देशाच्या डिजिटल इकॉनॉमीचं उदाहरण आहे, हे टाळता येणार नाही. असा जर विचार केला तर इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे होणारी वाटचाल आणि त्याचं असलेलं मॉनिटरिंग हेही एका अर्थानं डिजिटल इकॉनॉमीचं स्वरूप आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. आणि त्यानिमित्तानं एकंदरीतच या बदलाशी ज्या वेगानं हा बदल होतोय त्या वेगाशी जुळवून घेणाऱ्या कंपन्या आणि त्यांचे शेअर्सचे बाजारभाव हा येणाऱ्या काळातल्या गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा निकष असेल का याचा विचार करावा लागेल. आरोग्य सेवांपासून शिक्षणापर्यंत आणि पर्यटनापासून हॉटेल्सपर्यंत यातनं जन्माला आलेली डेटा स्टोरेज, डेटा मायनिंग आणि डेटा ॲनालिटिक्स याला मिळालेली चालना हेही आपल्या देशातल्या आजमितीच्या डिजिटल इकॉनॉमीचं सगळ्यात मोठं रूप आहे, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यानिमित्तानं केवळ सरकारी कंपन्या किंवा केवळ खाजगी कंपन्या असं नव्हे तर आपल्या देशातच होत असलेले बदल हे लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आणि त्यानिमित्तानं निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी या दृष्टिकोनातून डिजिटल इकॉनॉमीचं महत्त्व हे लक्षात घेण्याची नितांत आवश्यकता आहे. मनपूर्वक धन्यवाद.